मुंबईमध्ये रात्री उशिरा भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात खलबत झाल्याची माहिती आहे। महायुतीमधील अंतर्गत धुसफूस सवाट्यावर येऊ देऊ नका अशा सूचना देखील अमित शहा यांनी नेत्यांना दिल्याचं कळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालपासून 2 दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। अमित शहा आज लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार आहे। नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पांचं देखील ते दर्शन घेणार आहे। भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये आता बदल होण्याची शक्यता आहे, कारण प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच होणार असं विधान अमित शहा यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना केलेलं आहे। भारताचे पंतप्रधान संविधानाला वारंवार धक्का लावतात असं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या एका कार्यक्रमात केलंय। भाजप आमच्या पद्धती, भाषा, इतिहास आणि राज्यांवर हल्ला करतंय। जे संविधानावर हल्ला करतात ते आमच्या धार्मिक परंपरांवर देखील हल्ला करतात असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेलं आहे। आज जीएसटी परिषदेची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। विमा प्रीमियम वरील जीएसटी सह विविध मुद्द्यांवर आज सविस्तरपणे चर्चा केली जाईल। यासह 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 10% जीएसटी भरावा लागणार की नाही याबाबत देखील आजच निर्णय होण्याची शक्यता आहे। तर शिक्षण संस्थांच्या निधीला देखील आता जीएसटी लावला जातोय, त्यामुळे आता आम आदमी पक्षाने या विरोधात आवाज उठवलेला आहे। आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी या विरोधात आता आवाज उठवणार आहे। सीएनजी गॅस 90 पैशांनी महागला आहे। वाहन चालकांना प्रति किलो सीएनजी साठी 85 रुपये 90 पैसे मोजावे लागणार आहे। मध्यरात्रीपासून सीएनजीची नवीन दरवाढ लागू करण्यात आलेली आहे। सांगलीच्या मिरजमध्ये भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारत मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त केला जातोय। राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलेल्या विधानावर मराठा समाज आक्रमक झालेला आहे। नागपूर जिल्हा पेटवण्याच्या वक्तव्याने सुनील केदार वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे, कारण सुनील केदारांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते आक्रमक झाले। सुनील केदार यांच्या अटकेची मागणी भाजपच्या वतीने आता केली जाते। भाजपने बांगलादेशी मुस्लिम आणि रोहिंगे मुक्त जम्मू काश्मीरचा संकल्प केला। जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारीला आता सुरुवात केलेली आहे। पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ऊस दर जाहीर झाले। तर ऊस गाळप हंगामासाठी विक्रमी 3500 रुपये प्रति टन इतका ऊसाचा दर आज जाहीर करण्यात आला। या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा यंदा देखील श्री पाटील यांनी कायम ठेवलेली आहे। हिंगोलीच्या दारव्हेकर कुटुंबियांनी दिवे घाटातील पालखी सोहळ्याचा देखावा साकारलेला आहे। तसंच घरी शाडू मातीपासून बनवलेल्या पर्यावरण गणपतीची स्थापना देखील केली आहे। दारव्हेकर कुटुंबियांनी ग्रामीण भागातील संस्कृती जोपासण्याचं काम करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केलेला आहे। मेघवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 60वं वर्ष आहे, त्यामुळे जोगेश्वरी मुंबई 60 या संकल्पनेवर आधारित जोगेश्वरी दर्शन हा विषय घेऊन जोगेश्वरीमध्ये असलेल्या प्राचीन गुहेचा देखावा सादर करण्यात आला। तसंच इतर सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबवले जात आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 3 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू यासह अनेक नेते जाणार आहेत। पिकांची पाहणी करून ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होते। जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे अनेक भागामध्ये रोग पसरले आहेत, मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होते। जिंतूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर 2 तास वाहतूक ठप्प झाली। छत्रपती संभाजीनगरहून जिंतूरकडे येणाऱ्या ट्रकचा एक्सेल तुटल्याने वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागलेला आहे। इलॉन मस्कच्या श्रीमंतीमध्ये वाढ झाली आहे। मस्क 2027 पर्यंत ट्रिलियनियर बनणार असून आतापर्यंत जगातील फक्त 8 कंपन्या $1 ट्रिलियन बाजारी भांडवलामध्ये अव्वल स्थान मिळवू शकलेल्या आहेत। आज रात्रीपासून ॲपलचा आयफोन 16 हा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। तर हा फोन भारतामध्ये बनवला असून जगभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। कॅलिफोर्निया इथं याचा उद्घाटन सोहळा अमेरिकन वेळेनुसार सकाळी 10 वाजता होणार आहे। उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कालिंदी एक्सप्रेसच्या घातपाताचा कट रचण्यात आला होता। ट्रकच्या जवळ एक पेट्रोल आणि स्फोटकाने भरलेल्या बाटल्या आढळून आल्यात।
पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.